इराणच्या युद्धविरामाच्या अटींवर इस्रायल अजूनही नाराज असल्याची माहिती मिळतेय। इस्रायल सरकार युद्धविरामाच्या काही अटींवर बिलकुलही समाधानी नाही अशा बातम्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या माध्यमातून समोर येत आहेत। या युद्धविरामात ज्या अटी टाकल्या गेलेल्या आहेत त्यातल्या काही अटींसंदर्भात इस्रायलचा तीव्र आक्षेप असल्याचं समजतंय। इराण आणि अमेरिकेने जाहीर केलेल्या 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर इस्रायलची भूमिका अधिकृतरित्या अद्याप समोर आलेली नाही। मात्र इस्रायल सरकार या युद्धविरामाच्या सर्व अटींवर पूर्णपणे समाधानी नाही आणि कदाचित त्यामुळे याचा अर्थ असाही काढला जाऊ शकतो की या युद्धविरामातल्या अटींवर इस्रायलची सहमती नाही आणि काही बाबींवर त्यांचा आक्षेप देखील असू शकतो। पण युद्धविरामातल्या काही अटींवर इस्रायल समाधानी नाही अशीच बातमी आता समोर येते। एकीकडे युद्धविरामाची घोषणा झाली, मात्र त्या घोषणेनंतर सुद्धा इस्रायलच्या मध्यवर्ती भागामध्ये क्लस्टर बॉम्बचे हल्ले झाल्याचा दावा होतोय। ड्रोन हल्ले देखील झाल्याची माहिती मिळतेय। या ड्रोन हल्ल्यात इस्रायलमधील 11 नागरिक जखमी देखील झाल्याची माहिती समोर येतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।